सुरुवातीला बातमी सत्याच्या मोर्चाची। निवडणूक आयोगावर मतचोरीचा राहुल गांधींनी गंभीर आरोप केला। याच मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी आज रस्त्यावरची लढाई सुरू केली। निवडणूक प्रक्रियेतलं सत्य समोर ठेवत असत्यावर दोन्ही ठाकरेंनी कडाडून प्रहार केला। ठाकरे बंधूंनी सत्याच्या मोर्चातून निवडणूक आयोगाला तर इशारा दिलाच, पण पुढच्या काळात या मुद्द्यावरून राजकीय रणकंदन अटळ आहे याचे संकेतही दिले। राज ठाकरेंकडून दुबार मतदारांची पोलखोल। पुरावा देखील आणलाय या सगळ्या दुबार मतदारांचा। काढते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत। ठाकरे बंधूंचा निवडणूक आयोगावर निशाणा। भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत, शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत, अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत। अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? निवडणूक आयोग तर तिकडे लाचार झालेलाच आहे। ठाकरे बंधूंचा आक्रमक पवित्रा। मतदार याद्यांमधील घोळाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, शरद पवारांसह विविध पक्षाचे नेते या मोर्चात सहभागी झाले होते। या सत्याच्या मोर्चात बोलताना उद्धव ठाकरेंनी एक मोठा आरोप केला। आज मी दाखवतो एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे। तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे। त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे। आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही, आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही, त्या अर्जदाराने केलाय। आता हा अर्जदार शोधायचा कुठे? तर त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। यावेळी बोलताना दुबार मतदारांचा पाढा राज ठाकरेंनी वाचला। राज ठाकरेंनी यावेळी दुबार मतदारांच्या कागदपत्रांचा डोंगर दाखवला। लोक म्हणतील की बाबा हे आकडे तर बोलून दाखवलेत, पुरावा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय या सगळ्या दुबार मतदारांचा। काढते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत। हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत। हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत। दुबार मतदारांच्या विरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतलाय। दुबार तिबार मतदार असेल तर फोडून काढा असं राज ठाकरे म्हणाले। जेव्हा कधी निवडणुका होतील, एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा। चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत। ती माणसं तिकडे मतदार नोंदणीचे म्हणजे आपल्या मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत। आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले, तिथेच फोडून काढायचे। बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही। त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही। आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच। लोकशाही मार्गाने फटकवा। आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे, आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे। मतदार याद्यांमधला घोळ दूर करण्याची मागणी ठाकरे बंधूंनी केली, तर या प्रकरणी कोर्टात जाणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत, शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत, अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत। अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे,
मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य. आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच. येत्या काही दिवसाचे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत. बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल. निवडणूक आयोग तर तिकडे लाचार झालेलाच आहे. शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात 3-4 वर्ष सुरूच आहे. पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे. सगळे साक्षी पुरावे दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे. मतदार याद्यांमधील घोळावरून ठाकरे बंधूंसह विरोधकांनी काढलेल्या मोर्चावर सत्ताधाऱ्यांनी जोरदार घणाघात केला. मुंबई शहराला वाळवीसारखं कोणी खाल्लं, मुंबईचा कोपरान कोपरा कोणी विकून खाल्ला, मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला कोणी मारला, दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% कोण जगतात, ज्यांनी मराठी माणसासाठी काही नाही केलं आणि मातोश्री 2 बनवली, ह्या वाळवीसारख्या या मुंबई शहराला चाटणाऱ्या, खाणाऱ्या, लुटणाऱ्या हे कोणी लुटलंय हे मुंबई आणि महाराष्ट्राची जनता चांगलं जाणते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी मतदार याद्यांच्या घोळाच्या प्रश्नावरून राजकारण तापलंय. त्यातून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.